गेल्या 26 दिवसापासून किंवा अनेक दिवसापासून जे चाललेलं आंदोलन आहे, हे आंदोलन लोकशाही विरुद्ध हुकुमशाही याच्या विरुद्ध चाललेलं आंदोलन होतं आणि ह्या आंदोलनाचा उद्देश खरोखर सफल झालेला आहे असं मला वाटतं. कारण आतापर्यंत जी हुकुमशाही चालली होती की मी करील तेच खरं, पण या लोकशाहीमध्ये असं चालत नाही. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शांततेच्या मार्गामध्ये आंदोलन केलं. त्या विद्यार्थ्यांचं आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या लोकांचं मी मनापासून खरोखर आभार मानतो. बऱ्याच विद्यार्थ्यांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. आंदोलनकर्ते विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर भरपूर ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? ते गुन्हे तर त्यांनी केलेलाच नाही असं सगळ्यात आधी मी म्हणेन. त्यांनी गुन्हा केलेलाच नाही. उलट ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ह्यांच्यावरचे गुन्हे येणे त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे मागे घ्यावेच लागते. आता आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता विद्यार्थ्यांना काय सल्ला द्या? आपल्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षण चालू ठेवा. व्यवसायात संधी उपलब्ध करण्याचं शिक्षण घ्या. अजून कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्या. ज्याला जे जमेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करा आणि जिथं अन्याय होतो तिथं मात्र अन्यायाविरुद्ध लढा.